हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या इकडवर. या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे एक फेमस केस लॉ. त्याचं नाव आहे डी.के. बसू वर्सेस स्टेट ऑफ बेंगॉल. आता ही जी काही केस आहे याचं सायटेशन बघा, AIR ऑल इंडिया रिपोर्टर 1997, सुप्रीम कोर्ट 610. म्हणजे हे त्याचं काय सायटेशन आहे. जर तुम्ही हे एवढा सायटेशन गुगलवर सर्च केला तर तुमच्यासमोर डी.के. बसू नावाची केस अवेलेबल होईल. आता या प्रकरणामध्ये झालं काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. दिस लँडमार्क जजमेंट बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इस्टॅब्लिश गाईडलाईन्स टू प्रोटेक्ट द राईट ऑफ अरेस्टेड इंडिव्हिज्युअल अँड प्रिव्हेंट अ कस्टोडियल व्हायलेन्स. आता कस्टोडियल व्हायलेन्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला तुरुंगामध्ये टाकल्यानंतर त्याला म्हणजे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायलेन्स म्हणजे अत्याचार होत होते. म्हणून सुप्रीम कोर्टानं काय केले की हे जे काही अत्याचार तुरुंगामध्ये होत आहे कोणत्याही व्यक्तीवर ज्याला अटक करण्यात आली, तर याला आळा घालण्यासाठी काही गाईडलाईन्स जे आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं काय केलेलं आहे या केसच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि का दिलेलं आहे तर जो कोणी व्यक्तीला अटक केलं जातं तर त्या व्यक्तीचं राईट टू लाईफ ऑफ पर्सनल लिबर्टी जे कलम 21 मध्ये आहे भारतीय संविधानाच्या आणि आर्टिकल 22 मध्ये काय आहे, प्रोटेक्शन अगेन्स्ट अ आर्बिट्ररी अरेस्ट अँड डिटेन्शन म्हणजे मनमानी अटकेविरुद्ध स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो. हे दोन अधिकारांचं काय होतं. आता हे काय फंडामेंटल राईट आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानाच्या कलम 12 ते 35 जे आहे ते फंडामेंटल राईट आहे आणि यांचा नंबर किती आहे 21वा आणि 22वा. तर या दोन मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत होतं. म्हणून सुप्रीम कोर्टानं काय केले की कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्याही व्यक्तीला कस्टडी झाली म्हणजे पोलीस कस्टडी असेल किंवा न्यायालयीन कस्टडी असेल आणि त्यांच्यावर व्हायलेन्स होत असेल तर अशा व्हायलेन्सला आळा घालण्यासाठी सुप्रीम कोर्टानं काय केलेले आहेत गाईडलाईन्स जारी केलेली आहे या प्रकरणाच्या नंतर. आता फॅक्ट बघा, या फॅक्ट कशी आहे याच्यामध्ये तथ्य काय या गोष्टींचं किंवा स्टोरी काय आहे की इन्सिडेंट बघा. डी.के. बसू द एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन ऑफ लीगल एड सर्व्हिस. लीगल एड सर्व्हिस म्हणजे काय, कायद्याचं मोफत सहाय्य. हे तुम्ही कधी ऐकलं असेल तर त्याचे ते कोण होते, एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन होते म्हणजे कार्यकारी अध्यक्ष होते. कोण होते, डी.के. बसू. आणि डी.के. बसूने काय केलं, कार्यकारी अध्यक्ष असताना त्यांनी काय केलं, रोट अ लेटर टू चीफ जस्टिस ऑफ इंडिया इन 1986 म्हणजे 1986ला कार्यकारी अध्यक्षपदावर असताना त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला काय केलेले आहेत, एक पत्र पाठवलेले आहेत आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की हायलाइटिंग अ इन्सिडन्स ऑफ कस्टोडियल व्हायलेन्स अँड डेथ इन पोलीस कस्टडी इन वेस्ट बेंगॉल. त्यांनी असं सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये काय होते की कस्टोडियल व्हायलेन्स मोठ्या प्रमाणात होतो आणि कस्टडीमध्ये असताना जो कोणी आरोपी आहे तो मृत्युमुखी पडतो. अशा संदर्भामध्ये त्यांनी एक पत्र माननीय सुप्रीम कोर्टाला म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे CJI होते त्यांना 1986ला पाठवलं. कोणी पाठवलं, डी.के. बसू यांनी. आता बघा, सुप्रीम कोर्टाचे जे कोणी CJI तत्कालीन होते त्यांनी काय केलं, द लेटर वॉज ट्रीटेड ॲज अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. सुप्रीम कोर्टाचे CJI तत्कालीन जे कोणी असेल त्यांनी ह्या लेटरचा म्हणजे कोणी दिलेलं आहे, डी.के. बसू यांनी दिलेल्या लेटरचं त्यांनी काय केलं, ॲज अ PIL म्हणजे काय, जनहित याचिका म्हणून याची दखल घेतली. जनहित याचिका म्हणून याची दखल घेतली आहे ना. आणि त्याच्यानंतर मग माननीय सुप्रीम कोर्टानं काय केलेलं आहे, त्याची दखल घेतल्यानंतर त्यांच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला. द की क्वेश्चन वॉज वेदर द स्टेट कुड बी हेल्ड लिएबल फॉर कस्टोडियल व्हायलेन्स अँड इफ द गाईडलाईन्स कुड बी स्टॅब्लिश्ड टू सेफगार्ड द राईट ऑफ इंडिव्हिज्युअल इन पोलीस कस्टडी. माननीय सुप्रीम कोर्टापुढे जो प्रश्न निर्माण झाला, जर कस्टोडियल म्हणजे कस्टडीमध्ये असताना पोलिसांच्या तुरुंगामध्ये असताना व्हायलेन्स होऊन एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडत असेल किंवा एखादा आरोपी मरत असेल तर अशा वेळेस आपण राज्य सरकारला, कोणताही सरकार असेल तर त्याला जबाबदार धरू शकतो का नाही, हा प्रश्न निर्माण झाला. क्वेश्चन काय निर्माण आहे, क्वेश्चन हा निर्माण झाला की वेदर अ स्टेट लिएबल ऑर नॉट. ओके, राज्य जबाबदार आहे किंवा नाही. आता बघा, सुप्रीम कोर्टाने सर्व गोष्टींचा अभ्यास करून काही ऑब्झर्वेशन्स दिले आणि ते ऑब्झर्वेशन्स म्हणजे गाईडलाईन्स.
आता गाईडलाईन्समध्ये सुप्रीम कोर्टाने पहिलं गाईडलाईन्स काय दिलेलं आहे? सुप्रीम कोर्टानं पहिलं गाईडलाईन्स दिलेलं आहे, म्हणजे मार्गदर्शक तत्त्व दिलेलं आहे की आयडेंटिफिकेशन. आता आयडेंटिफिकेशनमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं की पोलीस ऑफिशियल कॅरिंग आउट द अरेस्ट मस्ट हॅव प्रॉपर आयडेंटिफिकेशन विथ देअर नेम्स अँड डेसिग्नेशन विजिबल. म्हणजे जो कोणी पोलीस एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करत असेल तर त्या व्यक्तीनं, म्हणजे तो पोलीस अधिकाऱ्यानं त्याची आयडेंटिफिकेशन सांगितलं पाहिजे की मी पोलीस आहे, मी या पोलीस स्टेशनचा पोलीस ऑफिसर आहे, PI असेल किंवा कोणी असेल, आणि काय सांगितलं पाहिजे त्याचं पद, ओके, पद आणि त्याचं नाव, जो कोणता त्याचं नाव असेल तो, आणि तो कोणत्या पदावर आहे तो, म्हणजे तो SP असेल, DYSP असेल, PI असेल, PSI असेल, कोणी असेल, तर हे त्याला दाखवणे बंधनकारक केलं. ओके, मार्गदर्शक तत्व दिलं. बंधनकारक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की त्यांना मार्गदर्शक केलं की बाबा तुम्ही हे सांगा. ओके, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं? मेमो ऑफ अरेस्ट. ओके, मेमो ऑफ अरेस्टमध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टानं? अ मेमो ऑफ अरेस्ट शुड बी प्रिपेअर्ड अँड साइन बाय द अरेस्टेड पर्सन. म्हणजे एक तुम्ही मेमो तयार करा, अशा स्वरूपाचा मेमो तयार करा, आणि त्या मेमोमध्ये काय करायचं की तो जो कोणी व्यक्ती आहे त्याची इन्फॉर्मेशन वगैरे लिहून दिलं जाईल, आणि त्याच्यावर जो कोणी व्यक्ती अटक केलेला आहे त्याची सिग्नेचर घेतली पाहिजे. ओके, त्याची सिग्नेचर घेतली पाहिजे. ओके, अ विटनेस म्हणजे प्रेफरेबल इन फॅमिली मेंबर, अँड म्हणजे विटनेस कोण असेल? त्याचे फॅमिली मेंबर त्याचे विटनेस असेल की बाबा या व्यक्तीला आम्ही अरेस्ट केलं, मग त्याचा जो कोणी भाऊ असेल, आई असेल, बहू असेल, कोणी असेल, त्याची बायको असेल, त्यांना ॲज अ विटनेस म्हणून तिथं काय करायचं? त्यांची साईन घ्यायची, आणि त्यांची साईन घेतल्यानंतर जो कोणी अधिकारी आहे, पोलीस अधिकारी, तो काय करेल? काउंटर साईन करेल. ओके, त्याची पण साईन असेल. बघा, लक्षात ठेवा, पहिल्या ह्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्याचं नाव आणि त्याचं पद, जो कोणी व्यक्ती अटक करणार आहे तो. ओके, त्याच्यानंतर एक मेमो, जसं की मेमो असतो ना आपला हॉटेलमध्ये, त्या पद्धतीचं मेमो असं म्हणूयात आपण इथं, की तुम्हाला कोणत्या कारणासाठी आम्ही अटक केलेलं आहे हे पूर्ण त्याच्यामध्ये ते लिहून देणार. तुमच्या अगेन्स्टमध्ये कोणती कंप्लेंट आली हे पूर्ण त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल, आणि त्याच्यावर अटक केलेल्या व्यक्तीचं सिग्नेचर असेल एका साईडला, आणि विटनेस असेल. विटनेस कोण असेल? प्रेफरेबल कोण असेल? म्हणजे फॅमिली मेंबर असेल, फॅमिली मेंबरला केलं जाईल. फॅमिली मेंबर नसेल तर अदर व्यक्ती असेल, आणि जो कोणी व्यक्ती अटक करतो त्याचे सुद्धा सिग्नेचर असेल. आता 2 पॉईंट तुमच्या लक्षात आले. पुढचा पॉईंट बघा, राईट टू इन्फॉर्म. ओके, द अरेस्टेड पर्सन हॅज द राईट टू इन्फॉर्म अ रिलेटिव्ह ऑर फ्रेंड अबाउट देअर अरेस्ट. म्हणजे जो कोणत्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे त्या व्यक्तीचा हा अधिकार आहे की, किंवा आपण असं म्हणूया की अरेस्टेड केलेल्या व्यक्तीचे जे कोणी रिलेटिव्ह आहे किंवा फ्रेंड आहे त्यांना हे सांगितलं गेलं पाहिजे की बाबा तुमचा हा जो कोणी व्यक्ती आहे त्याला आम्ही काय केलेलं आहे? अरेस्ट केलेला आहे. तो मुंबई असेल, पुणे असेल, जो कुठे सिटी असेल त्या सिटीमधील जो कोणता जेल स्टेशन वगैरे असेल या स्टेशनमध्ये आहे, आणि त्यांनी असा गुन्हा केलेला आहे, असा इन्फॉर्मेशन इथं दिली जाईल. देन मेडिकल एक्झामिनेशन. कोर्टानं असं सुद्धा सांगितलं की द इंडिव्हिज्युअल मस्ट अंडरगो अ मेडिकल एक्झामिनेशन ॲट द टाईम ऑफ अरेस्ट अँड एव्हरी 84 hours ट्रीटेड बाय अन अप्रूव्ड डॉक्टर. म्हणजे ज्यावेळेस त्याला अटक केलं जाईल त्यावेळेस त्याची मेडिकल चेकअप केलं जाईल, आणि प्रत्येक 48 तासामध्ये त्याची ट्रीटमेंट केली जाईल की बाबा त्याला मेडिकल म्हणजे त्याचं मेडिकल वैद्यकीय तपासणी केली जाईल. आलं का लक्षात? देन ॲक्सेस टू लीगल एड. द अरेस्टेड पर्सन मस्ट हॅव ॲक्सेस टू अ लॉयर ड्युरिंग इंट्रोगेशन. ज्यावेळेस त्याला अरेस्टेड व्यक्ती असेल, आरोपी असेल, त्याला प्रश्न उत्तरे विचारले जातील, अशा सिच्युएशन्समध्ये त्याला लीगल एड म्हणजे कायद्याची जी काही हेल्प आहे हे सुद्धा घेण्यासाठी त्याला सांगितलं जाईल, किंवा त्याला असं सांगितलं जाईल की बाबा तुझं कोणी वकील आहे का, तुला कोणता ॲडव्होकेट लावायचा आहे का, हे सुद्धा त्याला विचारलं गेलं पाहिजे. देन डायरी एंट्री. डिटेल्स ऑफ द अरेस्ट इन्क्लुडिंग टाईम, प्लेस अँड द नेम ऑफ ऑफिसर इन्वॉल्व मस्ट बी इंटर इन अ पोलीस डायरी. म्हणजे ज्या कोणत्या व्यक्तीला अटक केलं जाईल त्या व्यक्तीचं काय केलं पाहिजे?
त्याचा टाईम, ज्या टायमाला त्याला अटक केली तो, ज्या ठिकाणी त्याला अटक केली तो, ज्या गुन्ह्याखाली त्याला अटक केली ते, हे पोलीस डायरीमध्ये काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. ओके, त्याची एंट्री केली पाहिजे पोलीस डायरीमध्ये, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. देन ज्युडिशियल ओव्हरसाईट. ज्युडिशियल ओव्हरसाईट म्हणजे काय? द अरेस्टी मस्ट बी प्रेझेंटेड बिफोर अ मॅजिस्ट्रेट विदिन अ 24 hours ऑफ अरेस्ट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केलं तर अटकेपासून 24 तासाच्या आत त्याचं जे कोणतं न्यायालय आहे, म्हणजे ज्या पोलीस स्टेशनला त्याला अटक केलं त्या पोलीस स्टेशनचं एक न्यायालय असते, म्हणजे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येणारं, तिथं त्याला काय केलं पाहिजे, उपस्थित केलं पाहिजे मॅजिस्ट्रेटच्या समोर, म्हणजे न्यायालयाच्या समोर त्याला उपस्थित केलं पाहिजे. कॉपीज ऑफ रेकॉर्ड. अ कॉपी ऑफ द अरेस्ट मेमो शुड बी प्रोव्हाइडेड टू द मॅजिस्ट्रेट. आणि जे काही कॉपी म्हणजे जे काही पूर्ण इन्फॉर्मेशन पोलिसांनी लिहिलेली आहे त्याची कॉपी काय म्हटलेलं आहे, शुड बी प्रोव्हाइड टू द मॅजिस्ट्रेट. म्हणजे जो कोणी जज साहेब असतील त्यांना ती कॉपी द्यायला पाहिजे. आलं का लक्षात? इथं काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. एक, सर्वात अगोदर बघा, पुन्हा एकदा सांगतो, पोलीस अधिकाऱ्याचे आयडेंटिफिकेशन, देन अरेस्टचा मेमो तयार करायचा. अरेस्टचा मेमो तयार केल्यानंतर जो कोणत्या व्यक्तीला अटक केलेला आहे त्याची इन्फॉर्म म्हणजे कळवायचं, माहिती कळवायचं की बाबा कोणाला करायचं, की त्याच्या फ्रेंड्सला किंवा त्यांचे जे काही रिलेटिव्स असतील त्यांना इन्फॉर्म करायचं. त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे वैद्यकीय तपासणी करायची त्या व्यक्तीची, वैद्यकीय तपासणीसुद्धा करायची त्या व्यक्तीची. देन त्याच्यानंतर ॲक्सेस टू लीगल एड, त्या व्यक्तीला कायद्याचं काही सहाय्य पाहिजे का किंवा कोणता वकील लावायचा आहे का हे सुद्धा त्याला त्या व्यक्तीला विचारलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर डायरी एंट्री, पोलीसची जी काही डायरी असेल त्याच्यामध्ये एंट्री केली पाहिजे की त्या व्यक्तीला आम्ही कुठे अटक केली, टाईम काय होतं, स्थळ कोणतं होतं आणि कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली हे सर्व. देन 24 तासाच्या आत ज्युडिशियल ओव्हरसाईट म्हणजे न्यायालयासमोर त्यांना अटक केल्यानंतर उपस्थित करायला पाहिजे. अँड देन कॉपीज ऑफ रेकॉर्ड, आणि जे काही अटक केलं आहे त्याचं जे काही मेमो आहे ते काय करायचं आहे, ते माननीय कोर्टापुढे दाखल करायचं आहे, कोर्टाला सादर करायचा. आता या केस लॉचं सिग्निफिकन्स काय, याचं महत्त्व काय? तर याचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल की ह्युमन राईट प्रोटेक्शन. यामुळे काय झालेलं आहे, या केस लॉमुळे एक गाईडलाईन्स मिळालेली आहे. या गाईडलाईन्समुळे मानवी हक्काचं जे काही आहे, प्रतिष्ठा जी आहे, डिग्निटी, ते कसं झाली, ती प्रतिष्ठा प्रस्थापित केली गेली आणि मानवी हक्काचं इथं काय केलं झालं, संरक्षण करण्यात आलं, म्हणजे या गाईडलाईन्स च्या माध्यमातून. म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल की पोलीस अधिकारी बघा, एखाद्या व्यक्तीला, अटक केलेल्या व्यक्तीला जर 48 तासामध्ये वैद्यकीय तपासणी करत असेल, जर त्या वैद्यकीय तपासण्यामध्ये निष्पन्न झालं की त्या व्यक्तीला खूप मारलेलं आहे, तर पोलीसला म्हणजे कसं गाईडलाईन्सनुसार असं मारता येत नाही. जर असं मारलं वगैरे किंवा तो व्यक्ती मेला तर कोण जबाबदार आहे, राज्य सरकार जबाबदार आहे, हे निष्पन्न होईल. राज्य सरकारला कम्पेन्सेशन द्यावं लागेल. ओके, देन पोलीस रिफॉर्म्स. याच्यामध्ये पोलिसामध्ये म्हणजे पोलीस खात्यामध्ये ट्रान्सपरन्सी आलेली आहे. का ट्रान्सपरन्सी आलेली आहे, की कारण काही वेळेस पोलीस काय करतात, मुद्दामून एखाद्याला अटक केली, म्हणजे त्या काळामध्ये 1986ची गोष्ट सांगायला मी, त्या काळामध्ये मुद्दामून अटक करायचं, खूप मारायचं, भीती दाखवायची. त्यामुळे एका प्रकारची पारदर्शकता आता या गाईडलाईन्समुळे प्रस्थापित झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. इम्पॅक्ट ऑन ज्युडिशियल सिस्टीम. द गाईडलाईन्स बिकम द बेंचमार्क फॉर ॲड्रेसिंग अ कस्टोडियल व्हायलन्स अँड इन्शुरिंग अ लीगल प्रोटेक्शन. आणि यामुळे ज्युडिशियल सिस्टममध्ये सुद्धा एक प्रकारचं पारदर्शकता आलेली आहे. आणि कस्टोडियल व्हायलन्सेस म्हणजे काय, तुरुंगामध्ये जे काही हिंसाचार होत होता आरोपींच्या विरोधामध्ये, तो हिंसाचार कमी झालेला आहे आणि त्यांना कायद्याचं सहाय्य सुद्धा प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारचं तुम्ही या केसमध्ये लिहू शकता. आता सायटेशन याचं काय आहे, केसचं नाव DK बसू वर्सेस स्टेट ऑफ बेंगॉल, सायटेशन AI 1997, सुप्रीम कोर्ट 610, चीफ जस्टिस त्या कालांचे जे कोण होते, JS वर्मा अँड जस्टिस BN किरपाल. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, हा प्रश्न 6 मार्काला किंवा 13 मार्काला, किती मार्काला विचारला तर तुम्ही याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.